सध्या उन्हाळा कडकडीत चालू आहे. दिवसेंदिवस उन्हाचे तापमान वाढतच चालले आहे. पण आपण निसर्गाला काहीही करू शकत नाही. पण आपण आपल्या शरीराचे तापमान मेंटेन नक्कीच करू शकतो. तर आपण आहेतच गृहिणी कशासाठी? तर आपण अशी ड्रिंक बनवणार आहोत, की जेणेकरून आपल्या घरातील, कुटुंबातील सर्वांनाच एकदम परफेक्ट अशी छान ही ड्रिंक आपण तयार करणार आहोत. शरीराचे तापमान तर कमी करेलच करेल ही ड्रिंक, पण आपल्याला भरपूरशी एनर्जी पण येणार आहे या ड्रिंकमुळे. त्यामुळे अशा प्रकारचे ड्रिंक आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 कैऱ्या. तर शक्यतो तुम्ही गावरान कैऱ्याचा यूज येथे करा. त्याची टेस्ट एकदम अप्रतिम अशी लागते. येथे मी 2 गावरान कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला वरची साल आपल्याला व्यवस्थिशीर काढून घ्यायची आहे. प्रथम त्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला वरची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीमध्ये. छानपैकी दोन्ही कैऱ्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला यातील जो कैरीचा गर आहे ना, तो काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या फोडी करायच्या आहेत आणि त्याची बी आपल्याला काढून घ्यायची आहे. जेणेकरून पुढचे काम आपल्याला सुलभ आणि लवकर होणार आहे. अशा प्रकारे सर्व मी या कैरीचा गर काढून घेतलेला आहे आणि कोई फेकून दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही कैरीच्या फोडी घालायच्या आहेत. आणि यामध्ये आपण घालणार आहोत 1 ग्लास पाणी. म्हणजे आपल्याला या कैरीच्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत. तर ह्या शिजवायला काहीही जास्त टाईम नाही लागत. अगदी 15 मिनिटात या शिजून गाळ होतात. मोजून 15 मिनिटातच ह्या कैरी मी शिजून गाळ करून घेतलेली आहे. बरेच जण हे कुकरला लावतात, पण काहीही गरज नाही आहे. कुकरला लावायची काहीच गरज नाही आहे. 15 मिनिटात अगदी मस्तपैकी शिजून या गाळ मऊसूद होतात. तर पाहू शकता 15 मिनिटानंतर मी याचे झाकण काढले आहे आणि आपल्याला शक्यतो झाकण ठेवायचे आहे म्हणजे ती पटकन कैरी शिजेल. तर पाहू शकता पूर्ण फोडी छानपैकी शिजल्या गेल्या आहेत. अगदी चमच्याच्या साहाय्याने अगदीच त्याचा गर तयार झालेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हा गर मऊसूद करून घेणार आहोत, हटून घेणार आहोत अशा प्रकारे. तर पाहू शकता एकजीव असा हा गर आपला रेडी झालेला आहे. मिक्सरला वगैरे काढायची काहीही गरज नाही आहे किंवा कुकरमध्येही शिजवायची काहीच गरज नाही आहे. अगदी 15 मिनिटात आपली ही ड्रिंक तयार होणार आहे. अगदी 15 मिनिटातच आपण रेडी करणार आहोत. आता त्यानंतर आपण घेतलेला आहे गूळ. कैरी छानपैकी आपण उकडून ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे असं या प्रकारचा गूळ. तर गूळ अशा प्रकारे आपण चिरून घेणार आहोत. जर 1 वाटी गर असेल तर 1 वाटीच आपल्याला गूळ येथे यूज करायचा आहे. कारण कैरी ही गावरान आहे आणि आंबट आहे. त्यामुळे येथे आपल्याला समप्रमाणात दोन्ही भाग घ्यायचे आहे. 1 वाटी गर आणि 1 वाटी गूळ. जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी गुळाचा येथे यूज करू शकता. त्यानंतर इथे आपण काळे मीठ यूज करणार आहे आणि त्यानंतर आपले साधे मीठ आपण घालणार आहे आणि त्यानंतर विलायची पूड मी येथे 1 चमचा घातलेली आहे आणि छानपैकी आपल्याला ते हटवून घ्यायचे आहे. तर पाहू शकता अगदी 2 मिनिटातच ते एकजीव झालेले आहे. पण यातील थोड्या गाठी शिल्लक आहेत. त्यामुळे आपण हे मिश्रण अगदी 5 मिनिटासाठी गॅसवर ठेवणार आहोत. तर गॅसवर आपण हे शिजवून ठेवले तर हे आपण केलेले कैरीचे गर आहे ना, हा तो 7 ते 8 दिवस सहज फ्रीजमध्ये टिकतो. त्यासाठी आपल्याला हे 5 मिनिटं गॅसवर थोडं शिजवून घ्यायचं आहे. शिजवल्यामुळे त्याची टिकण्याची क्षमता थोडी जास्त वाढते. त्यामुळे 4 ते 5 दिवसाचे आपण अशा प्रकारचे गर करून घेणार आहोत. अगदी रोजच्या रोज एवढा कुठाना करण्यापेक्षा अशा प्रकारे 4 ते 5 दिवसाचे आपण गर करून ठेवू शकतो. तर पाहू शकता आपल्या ड्रिंकचा गर रेडी झालेला आहे. तर आज आपण बनवणार आहोत पन्हं. तर पन्ह्याचं आपलं रेडी झालेलं आहे. पन्ह्याचा बेस
आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये तिखट घेतलेले आहे आणि काळे मीठ घेतलेले आहे. आपण करणार आहोत आता सर्विंग. तर अशा प्रकारे आपण सर्विंग केली तर एकदम टेस्टी असे हे आपले पणे लागते. तर पाहू शकता अगदी एका बोटाला मी थोडे पणे घेतलेले आहे आणि आपल्या ह्या ग्लासला अगदी वरच्या साईडनी पणे लावायचे आहे, जेणेकरून आपण जो तिखटाचा जो मसाला तयार केलेला आहे तो व्यवस्थिशीर ग्लासाला चिटकेल. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही सर्विंग केले तर एकदम टॅम्पटिंग अशी चव त्या पण्याची येते. तर पाहू शकता दोन्ही ग्लासाला मी अगदी थोडं पण्याचा बोट लावून मसाला चिटकून घेतलेला आहे, म्हणजे तो छानपैकी त्याला चिटकल्या जाईल. आपले पणे रेडी असले कैरीचे की आयत्या वेळेला आपण अशा प्रकारे रेडी करू शकतो. इन्स्टंट असे रोज कुटाणा करण्यापेक्षा जर 4-5 दिवसाचे आपण अशा प्रकारे रेडी करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. पण हे फ्रीजच्या बाहेर नाही तर फ्रीजमध्येच आपल्याला हे पणे ठेवायचे आहे. आणि आयत्या वेळेला 1 ते 1.5 येथे मी चमचा घेतलेला आहे एका ग्लासासाठी. आणि त्यानंतर आपल्याला चिल्ड असे थंड पाणी घालायचे आहे. त्यामुळे थंडगार असे आपल्याला ड्रिंक तयार होणार आहे, आपले पणे तयार होणार आहे. आणि त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थिशीर हलवायचे आहे, म्हणजे जो गर आहे ना तो पाण्यामध्ये छानपैकी मिक्स होणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे बर्फ घालायचा आहे, त्यामुळे थंड छानपैकी लागेल. यामध्ये मी बर्फ घातलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला एकदम हे पणे टेस्टला तर आहेच आहे भारी, पण पौष्टिक पण व्हावे म्हणून आपण त्यामध्ये चिया सीड्स घालणार आहोत. चिया सीड्स मी भिजू घातले होते. प्रत्येक ड्रिंकमध्ये तुम्ही चिया सीड्सचा यूज करावा, कारण चिया सीड्स हे एकदम आपल्या शरीरासाठी पौष्टिक असे आहेत. तर पाहू शकता मस्त आपले ड्रिंक रेडी झालेले आहे. पाहता क्षणीच तुम्हाला प्यावसे वाटत असेल. एकदम टेस्टला एकदम नंबर 1 असे हे पणे होते. या प्रकारात जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला ही खूप मस्त रेसिपी आवडणारी आहे. खूप मस्त टेम्पटिंग असे हे पणे चवीला लागते. तुम्हाला कशी वाटली या पण्याची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.